गोष्टीचा गर्व अजिबात नाही घ्या. गर्वाचं घर कसं असतं, खाली असतं. कधी कुठल्या गोष्टीचा गर्व करायचा नाही, कधी कुठल्या गोष्टीचा घमंड करायचा नाही, कधी छाती फुगवायची नाही. का तर ती कधी गप करायचं आणि कधी चालू करायचं त्याच्या हातात. कुणाच्या मुळे आपण आणि मामाच्या दरबारात येताना नेहमी नम्र होऊया. हा जो मामाचा दरबार भरला ना, इथे येताना नेहमी नम्र होऊया. का तर हा मामाचा दरबार आहे. इथं तुमच्या धनीला किंमत नाही, तुमच्या दौलतीला किंमत नाही. हा मामाचा दरबार आहे. तिथं तुम्ही किती श्रीमंत असा, आपण किती श्रीमंत असू द्या, आपापल्या घरी असतो. त्या मामाच्या दरबारात इथं समान आहे. अरे श्रीमंत आला तरी त्याला पदरात घेतला जातो, गरीब आला तरी त्याला पदरात घेतला जातो, कितीही जागीरदार आला तरी त्याला पदरात घेतला जातो. आपला पाहिजे नाही, सगळ्याला समान आहे माझ्या मामाच्या दरबारात. कुणी त्याला पदरात घेतला जातो. म्हणून बाळमामाच्या दरबारात येत असताना तुम्ही किती मोठा असा, किती जहागीरदार असा, कितीही श्रीमंत असू द्या तुमच्याकडे, जिथं मामाच्या तळावरती येताना आपल्या चपल्या काढल्या ना, तिथंच आपल्या फुगिरीचा आणि मोठीपणाचा जाळ करून येतात. आणि एका क्षणात मनात आलं तर माझा मामा रंगाचा नाव आणि रंगाचा रंग करत असतो. कुणाच्या पुढे जागिरी जाणार, कुणाच्या पुढे फुगिरी जाणार. लक्ष द्या, मामाच्या दरबारात तुमच्या श्रीमंतीला किंमत नाही, तर सेवेला किंमत आहे. किती सेवेला किंमत आहे, किती सेवेला. मला खरं सांगा, कीर्तन झाल्यानंतर पहिली पंगत कुणाची? पुढाऱ्याची. पुढाऱ्याची होय. पहिली पंगत कुणाची? मेंढक्यांची. का सेवक मामा दिवस म्हणत नाही, रात्र म्हणत नाही, ऊन म्हणत नाही, तहान म्हणत नाही, वारा म्हणत नाही, पाऊस म्हणत नाही. उद्या पावसात मेंढ्या लागतात, जाळवणी संसारात पैसे लागले, सगळ्या संसारात त्याग करतात आणि फक्त मनाने निष्ठेने मामाची सेवा करतात. म्हणून सेवेला किंमत आहे. म्हणून पहिली पंगत कुणाची? त्या पंगतावर पाठी वरती आम्ही आणि बुवा आहे आम्हाला म्हणजे मागचा पहिला फुकाटा आला नाही. लक्ष द्या, मामानी मेंढी केली. त्या समोरला सांगितलं मेंढ्याला मेंढ्याला मारायचं. मेंढ्याला मारायचं नाही, पण मेंढ्याला मारावं लागतं. तू असं कसं म्हणता? अनुभव आहे सांगा. तेरा जगात मी सुद्धा या 4 नंबर पाठीवरती भरपूर मामाच्या मेंढ्या राखल्या. हे सांगू का, बाळमामाच्या मेंढ्या राखणारा माझ्या जीवनात कधीच वाया जात नाही, कधीच वाया जात नाही. मी दुसऱ्याचं सांगत नाही, माझं सांगतो. मोठीपणा म्हणून अजिबात नाही, फक्त मामाचा महिमा म्हणून. मला ज्यावेळी मी कीर्तन करत होता, सुरुवातीला महिन्यातून 5 ते 6 कीर्तन असायची. पण जेव्हापासून या मामाचा दास झालो, जेव्हापासून मामाचा ग्रंथ हातामध्ये, जेव्हापासून बाळमामाची घरी मनापासून पूजा करतोय ना, आणि जेव्हापासून मामाचा ग्रंथ हातात आहे ना, जाहीर या मामाच्या साक्षीने सांगतो, एकही दिवस घरी नाही कृपा फक्त माझ्या बाळमामाची. का तर मेंढ्याला मामा सेवेला फळ देतात. मामाचा शब्द आहे, जो कोणी माझा चाकर आहे, जो कोणी माझा सेवक आहे ना, जो कोणी माझी चाकरी करणार त्याला भाकरीची चिंता करायची गरज नाही, आणि जो कोणी माझी सेवा करेल ना, त्याला मेवा दिल्याशिवाय हा बाळ जन्माला राहणार नाही. हा शब्द माझ्या बाळमामाचा. मामाच्या दरबारात सेवेला किंमत आहे का? तुमच्या पैशाला किंमत आहे. मामाने मेंढी केली, सर्व मेंढीचा तुपा, त्याच्या कपाळाला भंडारा, खांद्यावरती घोंगडं आणि हातामध्ये काठी दिली. सांगितलं मेंढारा, तो डोंगरावरती गेला, मेंढारा लागू लागला आणि मेंढारा समोर बाळमामाने पहिल्यांदा 5 मेंढ्या घेतल्या. किती? कमरेचा चांदीचा करदुरा मोडला आणि पाणी वरून जाऊन 5 मेंढ्या आणल्या. आज 5च्या 50,000 मेंढ्या झाल्या. किती? 50,000 मेंढ्या माझ्या मामाच्या जवळ फिरतात. तो डोंगरावरती गेला, त्याला ती मेंढर दिसली. मेंढर दिसल्याबरोबर त्याचा आनंदाला पारच राहिला. तो मेंढर बघितल्याबरोबर चालू केलं, या बाई तुझ्याच्या रानात मला बाई दिसती पांढरा, जेव्हा दिसती पांढरा बाळू मामा